बीड नगरपालिकेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली। बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत आणि जर बीड पालिका ताब्यात नाही आली तर पक्षाची फार मोठी नाचक्की झाली असती। त्यामुळे निवडणूक रणनीतीची सारी सूत्र त्यांनी पंडित कुटुंबाकडे दिली होती। पंडित कुटुंबाने सूक्ष्म नियोजन करीत नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याची किमया साधली। इकडे भाजपाला बीडमध्ये कुणीच नेतृत्व नव्हतं। डॉक्टर योगेश आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर हे अजितदादांच्या पक्षात नाराज होते। पंकजाताईंनी ही नाराजी हेरून क्षीरसागरांना आपल्या पक्षात घेतलं। त्यांच्याकडेच भाजपाची सारी सूत्र दिली। परिणामी तुतारी गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे नेहमीच्या स्टाईलमध्ये वेड्यात दौडले वीर याप्रमाणे बीड ताब्यात घेण्यासाठी झटले। पण त्यांचं हे वेड आत्मघाती ठरलं। नगराध्यक्ष पद त्यांचंच होईल अशी निवडणुकीपूर्वी चर्चा होती। ती अगदी खरीही वाटत होती। पण कोणालाच विचारत न घेतल्यास काय होते हे आज आमदार संदीप यांच्याकडे पाहून लक्षात येतं। त्यांनी नगराध्यक्ष पद तर हातचे घालवलेच, पण तुतारी चिन्हावर त्यांना केवळ 12 नगरसेवक निवडून आणता आले। हे सगळं कसं घडलं? बीड नगरपालिकेतील पंडितांच्या विजयाचं, आमदार संदीप यांच्या पराजयाचं आणि डॉक्टर योगेश यांच्या नव्या नेतृत्वाचं विश्लेषण करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। सुरुवातीला आपण आमदार पंडितांनी ही निवडणूक कशी लढवली ते समजून घेऊ। पंडिताचं राजकारण खरं तर गेवराईचं, पण केशर काकू असतील किंवा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असतील, त्यांनी गेवराईत नेहमीच पंडितांना पाडण्यासाठी आपली शक्ती वापरली। त्यामुळे पंडितांनी देखील वेळ पाहून क्षीरसागरांचा करेक्ट कार्यक्रम आजपर्यंत केलाय। यापूर्वीच्या बीड नगरपालिकेतील अनेक निवडणुकीत पंडितांचा सहभाग राहिलाय, पण त्यांना खरं यश मिळालं ते 2016च्या नगरपालिका निवडणुकीत। क्षीरसागर यांच्या घरात फूट पाडण्याचं खरं काम पंडितांनीच केलं असं बोललं जातं। त्यावेळी पंडितांनी संदीप क्षीरसागर यांना बळ देत पालिकेत अर्धे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडून आणण्यात मोलाची कामगिरी केली होती। नंतर जिल्हा परिषदेत देखील संदीप यांचे 3 सदस्य निवडून आणले होते। त्याचमुळे पुढे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतून बाजूला व्हावं लागलं आणि ती जागा पंडितांनी अलगदपणे संदीप क्षीरसागर यांना मिळवून दिली। संदीप यांनी 2016च्या विधानसभेत आमदारकी मिळवली, पण फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपासून आमदार क्षीरसागर शरद पवारांच्या जवळ गेले। आजही ते शरद पवारांच्या जवळ आहेत। मध्यंतरी त्यांनी धनंजय मुंडेंना केलेला विरोध, जरांगे पाटलांशी वाढलेली जवळीक यामुळे मराठा आणि मुस्लिम समाजाने संदीप क्षीरसागर यांना जवळ केलं। त्याचा परिणाम असा झाला की घरचे दारचे कोणीही सोबत नसताना संदीप क्षीरसागर यांनी 2024ची विधानसभा देखील खिशात घातली। यावेळी नगरपालिकेत देखील संदीप क्षीरसागर तोच डाव खेळू पाहत आहे। पण मुस्लिम आणि मराठा मतदारांनी संदीप यांना डावललं। मराठा मतदारांना पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात जवळचे पंडित वाटतात, तर मुस्लिम मतदारांना संदीप आणि मुजीब यांच्यात जवळचे मुजीब वाटतात। त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे यांना 3रा क्रमांक मिळाला। त्यांना 25,440 मते मिळाली, तर प्रेमलता पारवे यांनी 35,812 मते घेत भाजपाच्या ज्योती घुमरे यांचा 3,779 मताने पराभव केला। घुमरे यांना 33,260 मते मिळाली। वास्तविक आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाघमारे यांच्यासाठी मुस्लिम मोहल्ल्यात प्रचंड मोठ्या सभा घेतल्या। या सभांना होणारी गर्दी पाहता वाघमारे यांचा विजय कुणी रोखू शकणार नाही असं चित्र दिसत होतं। अख्ख्या प्रचारात आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी आमदार सय्यद सलीम हे दोघेच एकमेकांना हे ना साहब म्हणून बोलायचे। सय्यद सलीम यांच्याबद्दल मुस्लिम समाजाचं मत चांगलं नव्हतं। एकही मुस्लिम व्यक्ती सय्यद सलीम आमदाराजवळ टिकू देत नाहीत असा मेसेज समाजात गेला होता। सय्यद सलीम यांनीच मुजीब यांना तिकीट मिळू दिलं नाही असाही प्रचार केला। त्यामुळे मुस्लिम समाजाचा संदीप यांच्या उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळू शकला नाही। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार संदीप यांना कोणाचंही नेतृत्व मान्य नाही। जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे आहेत, त्यांचा मुस्लिम समाजावर करिश्मा आहे। जिल्ह्यात मेहबूब शेख सारखा मुस्लिम लीडर आहे, पण त्यांनाही आमदार संदीप यांनी विचारले नाही। तुतारी गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे प्रचार काळात बीडमध्ये आले होते, मात्र त्यांचीही सभा संदीप यांनी घेतली नाही। पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे यांच्यासारखी आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय चेहऱ्यांसोबत एखादी तरी संयुक्त सभा घेणे गरजेचं होतं, पण ते देखील संदीप यांनी केलं नाही। तिकीट मागण्यासाठी सर्वाधिक तुतारी गटाकडे इच्छुकांची गर्दी होती, पण या गर्दीतील नाराजांना आमदार संदीप यांनी कसलाच भाव दिला नाही।
त्यांच्यात या निवडणुकीत प्रचंड मीपणा आल्याचे दिसत होते। या मीपणामुळे त्यांचा उमेदवार थेट तिसऱ्या नंबरवर फेकला गेला। त्यांच्या उमेदवार वाघमारे आणि विजयी उमेदवार पारवे यांच्यात तब्बल 11,372 मतांचं अंतर होतं। यावरून आमदार संदीप क्षीरसागर यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। दुसरीकडे भाजपाने मात्र या निवडणुकीत प्रचंड यश मिळवलंय असं दिसतंय। बीडमध्ये वर्षानुवर्ष भाजपाचा एकही नगरसेवक नसायचा, पण यावेळी डॉक्टर योगेश आणि सारिका यांनी 15 नगरसेवक निवडून आणले। स्वतः सारिका क्षीरसागर या मतदाना दिवशी प्रत्यक्ष बूथवर बसून होत्या। त्यातून कार्यकर्त्यांना कामासाठी ऊर्जा मिळत गेली। डॉक्टर योगेश हे देखील दिवसभर शहरातील बूथवर फिरून आढावा घेत होते। अनेक ठिकाणचे बोगस मतदान त्यांनी रोखून धरले। पंकजाताई मुंडे आणि निवडणूक रणनीतीचे सर्व अधिकार डॉक्टर योगेश आणि डॉक्टर सारिका यांच्याकडे देऊन टाकले होते। त्यामुळे त्यांना पूर्णपणे मोकळ्या मनाने काम करता आले। राष्ट्रवादीत त्यांचा श्वास कोंडला होता, पण भाजपाने त्यांचा श्वास मोकळा केला। या निवडणुकीमुळे बीड भाजपाला एक सक्षम चेहरा मिळाला आहे। भाजपाने या निवडणुकीत हिंदू म्हणून मतं मागितली होती। हिंदू बहुल प्रभागातून त्यांना मतं देखील मिळाली आहेत। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत। या निवडणुकीत या दोघाही पती पत्नीची कसोटी असणार आहे। हे दोघंही पती पत्नी आज घडीकडे असते आणि त्यांचे 40 नगरसेवक जरी निवडून आले असते तरी ते यश त्यांच्या पदरात पडले नसते। विरोधकांनी बीड नगरपालिकेत क्षीरसागर मुक्तीचा नारा दिला होता, पण तो पूर्ण होऊ शकला नाही। नगराध्यक्ष पद दोन्ही क्षीरसागर भावंडांच्या हातून गेलं असलं तरी उपनगराध्यक्ष पदासाठी हे दोन्ही भाऊ एकत्रित येऊ शकतात। त्यांच्या दोघांकडे मिळून जवळपास 27 जणांचं संख्याबळ आहे, तर मशाल आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक असे मिळून 29 नगरसेवक आज त्यांच्याकडे आहेत। दोन्ही क्षीरसागर भावांना आपल्या पुढच्या राजकीय भविष्यासाठी पंडितांना रोखणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे हे दोघं एकत्र आले तर नव्वल वाटायला नको। बाकी ज्यांना क्षीरसागर नको होते त्यांनी पंडितांना आपलं नेता मानलं। पंडितांनी आपल्या पॅनलमधून दिलेले नगरसेवक हे 4 ते 5 वेळा निवडून आलेले होते। त्यांच्या अनुभवाचा फायदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नक्कीच झाला। मुजीब यांनी आपल्या शेवटच्या सभेत अश्रू गाळले। त्यामुळे मुस्लिम समाजात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली। शिवाय मतदानाच्या आदल्या रात्री काही मौलानांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता। त्यात ते म्हणाले होते की इस घड़ी में वोट का अच्छा इस्तेमाल करे। या मौलवींनी वापरलेला इस घड़ी में या शब्द प्रयोगातून जो संदेश जायचा तो गेला। त्यामुळे मुस्लिम समाजाने घडीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला। एक मात्र खरं आहे की नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून पंडित कुटुंबाने बीडच्या राजकारणात पूर्णपणे एंट्री केली आहे। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत। पंडित गेवराईच्या आणि बीडच्या ग्रामीण भागात चांगले यश मिळू शकतात। त्यामुळे जिल्ह्याच्याच राजकारणात पंडित कुटुंबाचं महत्त्व आता वाढणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।